उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चूक झाल्याची जाहीर कबुली दिल्यामुळे ऐन विधानसभेच्या तोंडावर नवा मुद्दा चर्चेत आला। पवारांच्या घरात फूट पडल्यामुळे अजित पवारांना काय अनुभव आला, नेमकी दादांकडून काय चूक झाली आणि ती न करण्यासाठी त्यांनी आपल्याच पक्षातल्या नेत्यांच्या मुलांना काय आवाहन केलं, त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। पवारांना सोडणं माझी चूक। अजित पवारांची जाहीर कबुली। घर फुटू न देण्याचा पक्षातील नेत्यांना सल्ला। विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येतायत तसतसे नवनवे मुद्दे चर्चेला येतायत। 2 दिवसांपूर्वी अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून केलेल्या विधानानं महायुतीतील धुसफूस समोर आली होती। तो वाद शमत नाही तोवर अजित पवारांनी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात एक चूक झाल्याचं फार मोठी कबुली दिली। ही कबुली म्हणजे शरद पवारांची साथ सोडण्याची होती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम हलगेकर लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांचं मन वळवण्यासाठी दादांनी आपल्या घरात फूट पडल्याच्या अनुभवाचं जाहीररित्या कथन केलं। नेमकं काय म्हटलंय अजितदादा पहा। तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा। वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही। आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही। समाजाला हे आवडत नाही। त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे। मी त्याच्यातनं माझी चूक मान्य केली। तर दादांच्या या विधानानं विरोधकांना आयतकोलीत मिळालं। जयंत पाटलांनी अजितदादांना पश्चात्तापाच्या मोडवरून जोरदार टोला लगावलाय। तर पक्ष फोडण्यापूर्वी ही सद्बुद्धी आली असती तर आता पश्चात्तापाची वेळ आली नसती, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। माझं अलीकडे काही त्यांचं बोलणं झालं नाही, त्यामुळे ते पश्चात्तापाच्या मोडमध्ये आहेत की नाही कळायला मार्ग नाही। पण तिथं जाऊन त्यांनी तो संदेश किंवा तिथं जाऊन त्यांना सल्ला देण्याचं काम केलेलं दिसतंय। आणि त्या दोघांनाही, वडील आणि मुलगी यांना एक राहण्याच्या सूचना केलेल्या दिसत आहेत। हीच सद्बुद्धी त्यांना पक्ष फोडण्यापूर्वी आली असती आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये मजबूत झाली असती तर ही पश्चात्तापाची पाळी अजितदादावर आली नसती। लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर टीका करणं टाळलं होतं। एवढंच नव्हे तर बारामतीच्या लढतीत भाजपच्या नेत्यांनाही पवारांवर टीका करण्यापासून रोखलं होतं। आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी थेट पवारांना सोडणं चूक असल्याची कबुलीच जाहीररित्या दिली आहे। त्यामुळे अजित पवारांना खरंच पश्चात्ताप होतोय की निवडणुकीच्या रणनीतीचा हा भाग आहे, याबाबत त्यांच्या मित्रपक्षांना आणि जनतेलाच प्रश्न पडलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।